सर तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तुम्ही 2 शेळ्यापासून शेळी पालन सुरुवात केली. आता ज्या शेळ्या आहेत त्या तुमच्या सगळ्या घरच्याच आहेत का? हो, घरच्याच आहेत आपल्या. बर. फक्त सुरुवातीला घेतलेली ही एक शेळी हा हा हा. आणि ह्याच्यापासून सगळ्या जवळजवळ आज 28 शेळ्या झालेल्या आहेत. 28 शेळ्या झालेल्या आहेत. 5 ते 4.5 वर्षामध्ये एका शेळीपासून 28 शेळ्या झालेल्या तयार. बर. वर्षभरात किती विकता आपण? वर्षभरात आपण फक्त पाटी विकत नाही, बोकड जे होतात क्वांटिटी 16-17 ते विकून टाकतो आपण. एका वर्षामध्ये विकून टाकतो फक्त बोकड? फक्त बोकड. मिनिमम आता वर्षाला तुमच्याकडे किती बोकड होतात समजा? मिनिमम 18 ते 22 होतात. 18 ते 22 पर्यंत होतात. 18 ते 22. बर. त्याला कसा भाव वगैरे, किलोवर का कसं नगावर? नाही, आता आपण काय करतो माहितीये का, डायरेक्ट असं नगावर आलं तर नगावर, किलोवर आलं तर किलोवर. आणि हे असे जे पिल्ल असतात ह्या पिल्लांना आता देण्यासाठी खूप भाव असतो. आता हे आपल्याला पिल्लू 16 ते 16.5 हजाराला मागितलं, पण आपल्याला 20,000च्या कमी द्यायचं नाही. बर. आता याची क्वालिटी बघू शकता आपण. शिरोई क्रॉस आहे, गावरानला झालेलं आहे, पण शिरोई क्रॉस आहे. आपल्याला 16-16.5 हजार मागणी आलेली, पण 20 ते 22,000च्या कमी द्यायचं नाही आपल्याला सध्या. 20 ते 22,000 रुपये. हो. आता हे बेनेला एकदम गावरान शेळीला क्रॉस करायला फायदेशीर राहतं. बर. किती महिन्याचं असं नाही? आता हे पिल्लू 7 महिन्याचं, फक्त खाली 7 महिने. 7 महिन्याचं पिल्लू. ह्याचं वजन कमीत कमी 35 ते 36 किलो वजन. 35 ते 36 किलो. बर. किती आहेत आपल्याकडे असे? आपल्याजवळ आता दुसऱ्या क्वालिटी मध्ये म्हटलं तर 80 क्रॉस. आता ह्याचं वजन 28 किलो आहे. हा बोकड सुद्धा गावरान शेळीला क्रॉस करायला खूप रिझल्ट देतो. गावरांसाठी? हा, गावरांसाठी. फक्त गावरांसाठी क्रॉस करण्यासाठी खूप फायदेशीर आणि वजन वाढीसाठी खूप फायदेशीर राहतो. म्हणजे हे सगळे जे ते आहेत की तुमच्या गावरान शेळ्यापासूनच हे झालेले? आपण गावरानला शिरोई क्रॉस केलेला, एक वेळेस बिटल केलेला. आपल्या वजन वाढीसाठी फायदेशीर राहतो तो. बर. तर आपल्याकडे हे जे क्रॉस केले यासाठी कोणता ब्रीडर आहे सध्या? नाही, आपण काय करतो माहितीये का, ते लवकर पाठी क्रॉस होतात, त्यामुळे ते ब्रीडर सगळ्या शेळ्या लोड झाल्या आणि निवडली ती शेळी विकून टाकतो तो ब्रीडर. ब्रीडर लगेच विकून टाकायचा? ब्रीडर विकून टाकतो का, तर तो लहान पाठी लवकर लागल्या की तब्येती वगैरे राहत नाही त्याच्या. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन ब्रीडर? नवीन ब्रीडर म्हणजे 1 वर्षाला चेंज करता? 1 वर्षावर चेंज करतो का, तर ती क्वालिटी वगैरे चेंज आपल्याला बी अनुभव येतो आणि क्वालिटी चेंज राहते. बर बर. आता आपल्याकडं या ज्या पाटी आहेत, आता नवीन तुम्ही सांगितलं की तुम्ही फक्त बकरे विकता आणि पाटी ठेवता. पाठी ठेवतो. तर मिनिमम जी पाट आहे हो, किती महिन्याच्या नंतर म्हणजे भरली पाहिजे? नाही, आपण आता ही जी पाट आहे, आता ही पाट सध्या 6 महिन्याची. आता ही 4 महिन्यात एक हिट येऊन गेलेली. आता ही पाट आणखी 2 महिन्यात गाभण राहते. 8 महिन्याची. 8 महिन्याला ही गाभण राहू शकते. आता आणि आपण लावतोय 8 महिन्याला. 8 महिन्याच्या नंतर? 8 महिन्याला. आता ही पाट 6 महिने सध्या. 6 महिन्याची? 2 महिन्याला लागते ही. बरं. आता तुमचे हे जे बकरे आहेत तर त्याच्यानुसार होत नाही का? नाही, होते ती. हा. पण आपण समजा त्यांच्याच वंशावळीमध्ये असल्यामुळे दुसरा ब्रीडर लावतो. दुसरा ब्रीडर? हे आता हे बहीण भावड्याचं असतात किंवा एकाच वंशावळीमध्ये असतात. बरं. आता ह्या ज्या तुमच्या शेळ्या आहेत संपूर्ण अशा मुक्त संचार मध्येच आहेत का? हा, मुक्त बंदिस्त, पूर्ण बंदिस्त, 100% बंदिस्त. आता ह्या शेळीची क्वालिटी बघू शकता. ही पहिलं पाठ आहे. पहिलं पाठ? पहिलं पाठ आहे. 13 ते 14 महिन्याची पाठ आहे. 13-14 महिने? 13 ते 14 महिन्याची. आता ही गाभण आहे का सध्या? नाही, वेलेली पहिलं पाठ. हिने 2 बोकडं दिलेली. 2 बोकडं पहिल्याच व्यतामध्ये? आता ही सध्या आपल्याला 28,000 मागितली 2 बोकडा सगळं, पण आपल्याला विकायला पुरत नाही का, आता ही घरी पण दिसत सेट झालेली आपली शेळी, त्याच्यामुळे विकायची नाही. बरं. आता मिनिमम आता तुम्ही सांगितलं की 2021 ला तुम्ही स्टार्ट केलं. हो. आता 2026 आहे. हो. या 26 वर्षा म्हणजे 6 वर्षामध्ये तुम्ही किती समजा अशा पाटी विकल्या किंवा किती बकरे अंदाजे? पाठी तर आता आडी अडचण कोणापाशी असते, थोडेफार विकावंच लागतं. पण आता जे समजा नसर पाठ होते, क्वालिटी पाठ होते, विकत नाही आपण. किती जरी अडचण आली तरी विकत नाही. म्हणजे चांगल्या तुम्ही घरीच ठेवता? चांगल्या घरी ठेवतो. एखादी समजा जर तब्येतीला खराब वगैरे असली तर ती विकून टाकू शकतो. पण चांगली क्वालिटीची पाठ विकू शकत नाही आपण. बरं. आज आपल्याला बाजारातून जर ही पाठ घ्यायची मला 30,000 कमी देत नाही कोणी, आणि ती जर आणली बाजारातून तर इथं सेट होत नाही ती पाठ. बरं. ही आपल्या घरची जन्मलेली पाठ आहे. आज हिला 14 महिने झाले. आता ही येऊन जवळ 18 ते 19 दिवस झाले हिला फक्त. बर. आता शेळी पालनामध्ये सर्वात महत्वाचं असतं की शेळ्यांचं जे शेड आहे, शेड, आणि त्या शेड मध्ये असलेल्या गव्हाणी चारा टाकण्यासाठी. आता तुमच्या इथं जर बघितलं तर कुठलीही गव्हाणीचं नियोजन नाही, की जसं की मी सुरुवातीला म्हणलं की तुमच्या पोतड्याच्या बोंद्र्याच्या गव्हाणी होत्या. ही आयडिया कशी सुचली तुम्हाला? नाही, आता आजकाल काय झालं माहितीये का, फॅशनेबल खर्च करण्यात मजा नाही. आजकाल जे युनिक जे पहिलं गावरान पद्धतीने जे शेळी पालन आहे, ते आमचे वडिलांना ही योजना सुचली की थैल्यापासून बांबू बसून दावण करावी. आता ही शेळीला तोंडाला लागण्याची भीती नाही, काहीच नाही भीती. हा युनिक एकदम मस्त झाली आणि फार उपयोगी आली दावण एकदम. हे आमची वडिलाची योजना होती. वडिलाचा प्लॅन होता? वडिलाचा प्लॅन होता, तो सक्सेस झाला म्हणायचं.
बर. आता शेळ्यांना खाद्यामध्ये तुम्ही सकाळी किती वाजता काय देता, कशा पद्धतीने असतं? सकाळी आपण 6च्या दरम्यान मका आणि सोयाबीनचा भाडा शेळ्याला देतो. हा, आणि जे लहान लहान पिल्लं असतात हा. त्यांना सोयाबीनचा भाडा, मका भाडा आणि शेंगदाणा पेंड मिक्स देतो. बर. आता ह्या शेळीची क्वालिटी बघायची, आज ही येऊन 22 दिवस झालं तरी वाटते का गाभण आहे म्हणून. म्हणजे वेलेली शेळी. हा, वेलेली शेळी, पण क्वालिटी कशी बघायची आता? हम्म. लोक म्हणतात शेळी बंदिस्त होत नाही, गावरान बंदिस्त होऊ शकते शेळी, म्हणजे गावरान ही पूर्ण बंदिस्त होऊ शकते. होऊ शकते का? तर ती त्या फार्मवर शेड झालेली पाहिजे, जन्म तिथं ते झालेला पाहिजे. हम्म. जन्म फार्मवर. बर. बाजारातून आलेली शेळी फार्मवर बंदिस्त होत नाही. गावरान शेळी बाजारातून आणलेली बाजारातून आणलेली होऊ शकत नाही, घरचीच होऊ शकते. घरचीच होऊ शकते. बर. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की शेळी पालन सुरुवात करायची म्हणलं तर कुठली जात निवडली पाहिजे, किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे, काय सांगतात? नाही, माझ्या म्हणण्यानुसार तर सुरुवात ही 1 किंवा 2 शेळीपासून सुरुवात केलेली चांगली. आणि 2 वर्ष असा टाइमपास म्हणून केलेला व्यवसाय हा किती फायदेशीर राहू शकतो. का तर हा व्यवसाय असा आहे की जीव लावला तरच शेळी, हा ही का मशीन वगैरे नाही की अशी सेटअप करून ठेवली की दरवाजा लावून ठेवला, तिला जीव लावला तरच पैसा कमवून देते ती. जीव लावला तरच. हा, तिला असा ट्रेस नाही आला पाहिजे. आता हे आपलं वडिलांची योजना हे बघा, आता लहान सिमेंटच्या खांबापासून लाकडी लाकडापासून तिला वरी बाजरीचं ज्वारीचं पाचट टाकून एकदम गार थंड होण्यासाठी फायदेशीर. बर. आता आपलं कसं असतं, शेड उन्हाळ्यामध्ये शेडमध्ये शेळी राहू शकत नाही. आता इथं बघितलं तर थंड वातावरण आहे, एकदम थंड वातावरण. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण थंडावा देतो. उन्हाळ्यामध्ये थंड आणि हिवाळ्यामध्ये गरमी, बर. दोन्ही ऋतूमध्ये एकदम परफेक्ट असतं. बर. आता ही आपली संपूर्ण शेडची जी जाळी मारलेली तुम्ही, हो, आतमध्ये गोटा वगैरे, ही जागा किती ते आहे? आपली 10 गुंठे जागा आहे. 10 10 गुंठे. गुंठे. बरं, ह्या 10 गुंठ्याला पलीकडे एक शेड दिसतंय पत्राचं, हो, आणि अलीकडे हे उन्हाळ्यामध्ये. हो. तर बरं, ह्याला सगळा खर्च किती आला एक अंदाजे? आपल्याला अंदाजे समजा आपण सुरुवातीला फक्त हा 2 ते 3 वर्षाखाली गोटा केलेला होता. आणि हा. कसं असतं, पावसाळ्यामध्ये इमर्जन्सी काय कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही. त्यामुळे आपलं ते कलरच्या पत्रात शेड मारलं आपण. बर. इमर्जन्सी समजा कधी येईल काय सांगता येत नाही, बर. त्यामुळे ते इमर्जन्सी साठी शेड मारून टाकलेला. खर्च किती आला एक अंदाजे? खर्च आपला 1.5 लाख रुपये खर्च आलेला त्याला. 1.5 लाख रुपये? हो. नाही नाही, संपूर्ण जाळी, कंपाऊंड, हे आतले आता आपल्याला जवळ त्याला 3.5 लाख खर्च आलेला. सगळा? आणि आपल्याला आणखीन एक जागा पुरत नाही पावसाळ्यामध्ये मध्ये, म्हणून आणखीन 2 लाखाला एक शेड दिलेलं आहे आपण मारायचं आता. बर. फक्त हे ते ह्यांच्या जीवावर, आपण स्वतःचा रुपये नाही. सगळं शेळ्याचं सगळं आलेलं ह्यांच्यात उत्पन्न आहे. दरवर्षी आपलं हा. ह्यात गुंतवणूक आता करायची. आपण गेलेल्या महिन्यात 18 बोकडे ऐकले. 18 बोकडाचं असेल तसं भांडवल आपण शेडला गुंतून टाकायला. बरं, 18 बोकडाचे किती पैसे तयार झाले विचारायला नाही पाहिजे, पण एक शेतकऱ्यांना एक माहिती 18 असावं. बोकडा आपण एकदम सेट 2,30,000ला सेट दिलेला. एकाच व्यापाऱ्याला, वडवणीचा व्यापार येतो आपल्याजवळ, हा. एकाच व्यापाऱ्याला 2,30,000ला सेट दिला. 18 बोकडा? 18 बोकडा. बर. लहान मोठे होते पण 2,30,000ला सेटल म्हणजे एखादं सपातून हा, जात. एखादा सापातून जातो. बर. आता आपल्याजवळ विकायला आलेले बोकड आहे दुसरे, पण आपण इमर्जन्सीसाठी गिरायकासाठी ठेवतो, जे घरगुती गिरायक आलेलं. बर. म्हणजे कंदुरीचे हे हा, जे काही कार्यक्रम कंदुरीचे, असतील हा. त्यानुसार. आता ही पाट बघा, आपल्याला एका शेतकऱ्याने 11,000ला मागितली, पण आपल्याला विकायला पुरत नाही. आता पाटीची क्वालिटी बघू शकता आपण कशी आहे. आता ही म्हणजे पाट घरी ठेवायची का? हा, घरी ठेवायची. आम्ही 6 महिन्याची पाट आहे, मिटल क्रॉस मधली. क्वालिटी बघू शकता पाटीची कशी आहे. बर. तरी पण एखादा शेतकरी तुमच्याकडे आला किंवा जवळचा गावातला माणूस नातलग मागितले त्यानंतर नाही मग आपल्याला जर योग्य किंमत दिली तर देतो आपण. योग्य किंमत दिली तर आपल्या आवडीनुसार. बर. बर. आता ही पाट आपल्याला घरगुती एका शेतकऱ्याने 11,000ला मागितली, आणखीन गाभण नाही ही पाट. बर. 6 महिने होऊन गेले. तुम्हाला काय वाटतं कितीला विकन ही समजा नाही, विकायची म्हणल्यावर? आपल्याला योग्य किंमत जर आता लोड जर झाली तर ही 22 ते 30,000 पाट जाते. 22-23 हजाराला गावरान? गावरान. लोक म्हणतात खोटं नाही सांगायला. नाही नाही, आपल्याला क्वालिटी बघा ना पाटीची कशी. एकदम मस्त दिसतंय, Quality काळं नुसार. सोनं. बरं सर, आता एक महत्वाचा प्रश्न आहे, सर्व शेतकऱ्यांना तो प्रश्न पडतो हो, की तुम्ही आता समजा 40 शेळ्या आहेत तुमच्याकडे, हो. लहान मोठ्या तुम्ही सांगितलं, हो. तर या 40 शेळ्यांसाठी पूर्ण बंदिस्तीसाठी किती गुंठ्यामध्ये, किती एकर मध्ये, कशा प्रकारचा चारा असायला पाहिजे? नाही आता आपल्याजवळ 25 गुंठे चारा आहे. 25 गुंठ्यामध्ये 8 वैरणी. हा. 8 वैरणीमध्ये दसऱ्यात घास, मेथी घास किंवा तुती, मार्वेल, पेन्सिल गवत, रेड नेपियर आणि बाहुबली स्मार्ट नेपियर, बर. एवढ्या 8 वैरणी ओल्या आहेत. आपण सकाळपासूनचं शेड्यूल म्हणलं तर आपण सकाळी 7च्या दरम्यान मका आणि सोयाबीनचा भाडा शेळायला देतो. आणि जे बोकड असतात त्याला मका भाडा आणि शेंगदाणा पेंड. आणि पिल्लं पाजल्यानंतर आपण 11च्या दरम्यान सोयाबीन भुसकट, तूर भुसकट मिक्स देतो. आणि आपली शेळी 12 वाजता पाणी पिऊन जर टच झाली, तिला जर पाणी जर नसेल पित तर मग मिठाचं आणि पिठाचं पाणी देऊ शकतो आपण. आपली शेळी तंदुरुस्त राहते. आणि 4 वाजता मात्र आपले काय होतं, 8 वैरण एक खट्या कापणं, तोडणं आणि शेळ्याला टाकणं. 4 वाजता एकदा आणि 5 वाजता. 6च्या टायमाला शेळ्याच्या अशा भका फुल भरलेल्या पाहिजेत, तरच शेळीच्या तब्येत राहतात. अशा भका बंद झालेल्या असतात. भका?
हा, ह्याला भका म्हणत असतात. नवीनच एक शब्द ऐकाय नाही, भेटला, भका. गावरान टाईप मध्ये म्हणलं तर आपलं गावरान शेळी पालन मला गावरान भाषा बोलावं लागते.